क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था नाशिक यांच्या एकलहरे येथील माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय एकलहरे इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला। 10वीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ संस्थेचे संचालक प्रकाश घुगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला। विद्यार्थ्यांचा आशीर्वाद समारंभ करण्यात आला। या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश घुगे, संचालक प्रमुख अतिथी राजेश मोराळे, मुख्य अभियंता महावितरण, मुख्य उपस्थिती प्रल्हाद काकड भारत नागरे, पंचायत सदस्य भारत नागरे, उपशिक्षणाधिकारी धुळे एस.के. वाघ, प्राचार्य रामजी शिंदे, बाळासाहेब धात्रक, शालिनी आहेर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला। सर्व विद्यार्थी मिळून 18 स्मार्ट बोर्ड देण्यात आले। यावेळी मुलांनी प्रमुख पाहुण्यांसह शिक्षकांचा सत्कार करून विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शिक्षकांचे आभार मानले। शिंदे साहेब, परंतु आमच्या शाळेचे जे सर्व 125 युनिट आहेत त्या प्रत्येक युनिट मधून हजारो अधिकारी घडवण्याचं काम ते आमच्या संस्थेच्या माध्यमातून घडत असतं आणि त्यामुळे आम्हाला आनंद वाटतो की आम्ही भरत सारखे पाहुणे या शाळेत शिकलेले विद्यार्थी पाहुणे म्हणून बोलवतो। या शाळेचे सर्व शिक्षक वृंद आपण जर बघितलं तर ज्या शाळेचे विद्यार्थी अधिकारी घडतात आणि या संस्थेचं नाव वरती पोहोचवतात, याला खरं तर म्हटलं तर सगळ्यात मोठं योगदान आमच्या शिक्षक वृंदांचं पण आहे, त्या युनिटच्या मुख्याध्यापकांचं पण आहे। पण संस्थेने अनेक अधिकारी घडवले आणि त्या अधिकाऱ्यांनी या संस्थेची आयुष्यभर जाण ठेवलेली आहे आणि तीच एक जाण ठेवणं म्हणून एक ज्वलंत उदाहरण आज तुमच्या समोर आहे का या विद्यार्थ्यांनी आज तसं जर पाहिलं तर विद्यार्थ्यांचा जो पॉकेट मनी असतो हा 10वी 12वी ग्रॅज्युएशन पर्यंत आई वडिलांवरती अवलंबून असतो। आई वडील जे 2 रुपये देतील ते साचून आपण आपला पॉकेट म्हणून वापरत असतो, परंतु शिक्षकांनी केलेले संस्कार, आई वडिलांनी केलेले संस्कार आजच्या कार्यक्रमातून आपल्याला नक्कीच दिसल्याशिवाय राहणार नाही। तर या विद्यार्थ्यांनी स्वतःचा पॉकेट मनी साचून आपण या आयुष्याच्या शिक्षणातला पहिला टप्पा पास करताना या गुरुजनांना काहीतरी देणं लागतं, या शिक्षण संस्थेला काहीतरी देणं लागतं आणि म्हणून या सगळ्या समोर बसलेल्या चिमुकल्यांनी या शिक्षकांना जे काही दिलेलं आहे ते खरोखर आयुष्यात आपल्या सर्व शिक्षकांना आणि ज्येष्ठांना मंचावरती बसलेल्या पाहुण्यांना सुद्धा विचार करण्यासारखं आहे का या विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांची काळजी घेताना आपल्या गुरुजनांचे हातातले खडू आयुष्याचे बाजूला टाकायला लावलेले आहे आणि डिजिटल युगामध्ये प्रवेश करताना त्यांनी स्वतःच्या पाकिट मनी मधून पैसे साचून आपल्या शाळेला 1, 2, 3 नव्हे तर किती डिजिटल बोर्ड दिले, जेवढे वर्ग असतील तेवढे डिजिटल बोर्ड दिले। मित्रांनो, खरोखर मुलींनाही म्हणेल मुलांनाही म्हणेल तुमचे जेवढे आभार मानावा तेवढे संस्थेच्या वतीनं कमी आहे। एकत्रितरित्या जी काही क्षण सोबत जगलेले आहात, अचानकरित्या त्याची उजळणी आज तुमच्या मनामध्ये कुठेतरी सुरू आहे आणि मला सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहताना मला सुद्धा माझा 25 वर्षापूर्वी आमची ही 2000-2001 ची बॅच त्याच्या निरोप समारंभाची आज आठवण झाल्याशिवाय राहत नाही। त्याचे साक्षीदार वाघ सर आपण स्वतः आहात, कारण त्याही वेळेस मुली टॉपर होते। आता मला कळालं की 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये मुलींचा उत्तीर्ण होण्याचा टक्का का जास्त असतो, कारण त्या मुली ह्या प्रत्येक गोष्ट सिरियसली घेतात। त्यांचा पोशाख बघा तुम्ही, एका बाजूला त्या आहे, एका बाजूला तुम्ही आहे। हा क्षण पुन्हा नाही, त्यांनी ठरवलं की पुन्हा आपल्या शाळेमध्ये निरोप समारंभाला आपल्याला जायला भेटणार नाही, आपण काहीतरी वेगळं दिसलं पाहिजे, ड्रेसिंग ते या ठिकाणी करू लागले। असं मी जास्त काही त्याविषयी बोलणार नाही, मी मोजक्या 2-4 शब्दामध्ये तुम्हाला सांगणार आहे। सफर में मुश्किल आए तो हिम्मत और बढ़ती है। सफर में हा तुमचा 10वीचा सफर आहे, हा प्रवास आहे। सफर में मुश्किल आए तो हिम्मत और बढ़ती है, कोई अगर रास्ता रोके तो जुनत और बढ़ती है। अगर बिकने पे आ जाओ, म्हणजे काही करायचं ठरलं, अगर बिकने पे आ जाओ तो घट जाते हैं नाम अक्सर, ना बिकने का इरादा हो तो किंमत और बढ़ जाती है। आशीर्वाद समारंभ हे नाव दिलेलं आहे, ही एक खूप म्हणजे हा आपला जो दृष्टिकोन आहे ती एक वेगळी गोष्ट मला या ठिकाणी जाणवली आणि खऱ्या अर्थाने आज आपण तुम्ही सर्वजण या शाळेमधून एक आयुष्याचा एक टप्पा असतो 10वी पर्यंतचा,
त्या 10वी पर्यंतच्या टप्प्यानंतर तुमचं एक आयुष्य एक वेगळ्या दिशेला जात असतं, एक वेगळं वळण आयुष्याला मिळत असतं. तर त्या टप्प्यावर तुमच्या सर्वांचं आयुष्य आलेलं आहे आणि या टप्प्यानंतर आयुष्यात काही जबाबदाऱ्या तुमच्यावर येणार आहे, काही गोष्टी तुम्हाला नव्याने कराव्या लागणार आहे, तुमचं आयुष्य तुम्हाला घडवावं लागणार आहे. यासाठी त्याला दिशा देण्याचं काम, त्यासाठी तुम्हाला घडवण्याचं काम ज्या शिक्षकांनी केलं आणि तुम्हालाच नव्हे तर मला देखील ज्या घडवण्याचं काम ज्या शिक्षकांनी केलं, अशा सर्व शिक्षक वृंदांचे, आजी माजी शिक्षक वृंदांचे मी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्यासारखे, माझ्यासारखे आणि उद्याच्या तुमच्यासारखे देखील विद्यार्थी घडवले. मी या शाळेत इयत्ता 9वीत आहे. या 2 वर्षातील गेली सगळी आठवणी ही डोक्यात आहेत. चालू तासाला शिक्षकांना नाव ठेवणे हे ते खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत. शेवटी इयत्ता 10वीला आम्हाला शिकवणारे आमचे आम्हाला मराठी शिकवणारे आमचे M.R. सानप सर, मराठी शिकवणारे M.R. सानप सर इंग्लिश इतका विषय अवघड असून त्यातील इंग्रजी विषयातील व्याकरण हे मराठी भाषा इतके सोपे करणारे S.K. दराडे सर, भूगोल हा विषय पृथ्वीचा नसून तर मुलींनी हा तृतीय व्यवसाय निवडला पाहिजे, मुलींनी आपलं आयुष्य सुधारावं या निगडीत असलेली सगळी माहिती देणारे आमचे जिरवाड सर. 3 दिवस शाळेतील आठवणी येत राहिली, डोळ्यात पाणी येते की आता आपण पुढे काय करू. आपण पुढे भविष्याला आकार देण्यासाठी हा निरोप पर्व आवश्यक असतो. सगळ्या 10वीच्या शिक्षकांना व शाळेला धन्यवाद की तुम्ही आम्हाला दिलेले ज्ञान हे आमच्या पुढील आयुष्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. धन्यवाद. घुगे यांनी मुलांना शिकून मोठे व्हा व आपल्याबरोबर आपल्या नाशिकच्या, देशाचा विकास करा असे मनोगत भाषणामध्ये मुलांना संबोधित केले.